आपल्या पोराकडे बघून त्रास होणारच. आणि तू म्हणतोस ना की मेंदू विसरलाय, मन नाही. पण तुझ्यासाठी नाही, पण त्या पोरीसाठी गौरी वहिनी आईची जागा घ्यायला तयार होईल, जे तिने या आधी पण केलंय. काय मावशी? हो ना. बघ दादा, विचार कर. आणि ह्यो समजा प्रॉब्लेम बिट्टीमुळे झालता ना. पण एक लक्षात ठेव दाद्या, बिट्टीच्याच हातात आहे समज. बिट्टी आणि वहिनी यांचं जमलं तरच तुम्ही दोघं एकत्र येणार आहे. पण दादाचा त्रास बघवत नाही तिला, आणि तिलाही आठवण येत असेल ना तिच्या आईची. म्हणून कधी कधी. गौरी, आता सुट्टीत बघ पैसे. आज 2 नवीन ऑर्डर्स मिळाल्यात. एक रोजच्या डब्यांची आहे आणि एक काहीतरी कार्यक्रम आहे त्यांनी दिली. ॲडव्हान्सही दिलाय. काय ग, ऐकतेस ना? ते रागावले असतील का ग बिट्टीला? आपल्याला काय माहित. ए बरं, उद्याच्या वाढदिवसाचं काय करायचंय? बरं झालं काही पैसे मिळाले. आता काहीतरी करता तरी येईल. कसा सुकला होता बिट्टीचा चेहरा. ती काही बोलली नाही माझ्याशी. मला मान्य आहे त्यांना त्रास होत असणार, पण मग बिट्टीला कशाला ओरडायचं? आपण तरी काय बोलणार? त्यांचं दुःख फार मोठं आहे. गौरी, काय चाललंय तुझं? मी तुझ्या वाढदिवसाबद्दल बोलतेय आणि तू कसला विचार करतेयस? त्यांचा मूड ठीक असेल का ग? मी बायकोबद्दल बोलले ना त्यांच्या, तर चेहराच पडला तो त्यांचा. असे नका. तुझा काय संबंध आहे त्यांच्याशी? संबंध असं नाही ग, पण बिट्टी लहान आहे ना, तिच्यासाठी जीव तुटतो. आता मी बोलले ना बायकोबद्दल त्यांच्या, तर आता तिलाच बोलणी खावी लागतील. त्या मुलीच्या वाट्याला दुःख येऊ नये इतकंच वाटतं. मी एक काम करते, मी ना तिच्यासाठी डबा बनवते. ती शाळेत जाणार ना आता. त्यांचा मूड खराब आहे तर त्यांनी काही बनवलं नसेल तिच्यासाठी. छान पोळी भाजी बनवते. भाजी निवडून दे मला लगेच. हो. अहो, मी तुम्हाला शोधत होते. का हो, काय झालं? गौरीला काहीतरी झालंय नक्की. म्हणजे? ते बिट्टीमुळे वेगळंच वागतेय. ते आता बिट्टीसाठी डबा बिबा करतेय. सहानुभूती वाटत असणार तिला तिच्याबद्दल. अंग अशी आता बिट्टीचं मॅजिक काम करायलंय. मॅजिक? ते इसकटून सांगतो तुम्हाला नंतर ना. हो, पण आता पुढे काय करायचं? याचा फायदा घ्यायला हवा ना आपण. होय, पण बजरंगा. काय झालं? अहो, दादा ओरडल्यामुळे बिट्टी एवढी घाबरली की नाही, ती काय वहिनी समोर जाणार नाही आता. जाईल. उद्या गौरीचा वाढदिवस पण आहे ना. आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे. वाढदिवस? आता दादाला काही बी करून बिट्टीला मनवायला लावतो. उद्याचा दिवस एकदम लकी झाला पाहिजे. हो, पण बिट्टी कुठे आहे? सॉरी. सॉरी कशासाठी? तू तर तुझं मॅजिक केलंस ना. पण मी चूक केली. तू तुझं मॅजिक केलंस. नाही. कसं दिसतंय? वेगळंच. बिट्टीचं मॅजिक पण तसंच आहे, एकदम वेगळं.
एकदम स्पेशल. ते काही असं साध्या डोळ्यांनी नाही दिसत. त्यासाठी मॅजिक गॉगल लागतो. दे. मला काय दिसतंय सांगू? मला दिसतंय बिट्टीचं मॅजिक काम करतंय. बिट्टीच्या मॅजिकमुळे बिट्टीची आई तिच्या जवळ येणार आहे पुन्हा. हो, मला दिसतंय. कारण आई आणि बाळाला कोणी वेगळं करू शकत नाही ना, हो की नाही? बिट्टीचं मॅजिक बिट्टीच्या आईला नक्की परत आणणार. बिट्टी, तुला माहितीये, मला तर आई दिसते आपल्या जवळ आलेली. आई बिट्टीजवळ बसली आहे. बिट्टीच्या गालावरून हात फिरवते, डोक्यावरून हात फिरवते, बिट्टीचा गोड पापा घेते. आई आणि बिट्टी एकमेकींसोबत आहेत. बिट्टी, तू पार्टनरला पण घेणार ना तुमच्या टीम मध्ये? हा नाही. अरे वा वा वा, आईच्या मारे सॉंग काढलंय की आज. त्याला बी वा 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 वा. तुमच्या दोघांची गट्टी जमली वय. वा, बेस झालं. आता की नाही बिट्टीचं मॅजिक अजून स्ट्रॉंग होणार. उद्याच जोर लागा की हायशा. उद्या का? दाद्या, अरे कसला आहेस रे तू? देवाला घाबर जरा. नशीब तुझी बायको समजा विसरली आहे, नाहीतर हाणलाच असता तुला. अरे उद्या गौरी वहिनीचा वाढदिवस आहे. चल रे, गौरीजींचा वाढदिवस डिसेंबर. चांगला आहे. माझ्याच भरोशावर चाललंय समजा, होय की नाही? पार्टनर, आईचा बर्थडे आता काय करायचं? आपण आईचा बर्थडे कसा साजरा करायचा ते आपल्या बरोबर करेल का? ओटा पुशी तो चंदू रे चंदू चंदू. चंदू काका, नाही नाही, ते चंदू काका आहे ना, ते मीटर मध्ये बसत नाही. चंदू बरं पडतं. म्हणजे ओटा पुशी तो चंदू. चंदू काका, अहो बिट्टी शाळेत गेलीये का? बिट्टी शाळेत गेली? अशी कशी गेली? मी तिला शाळेत सोडणार होतो आणि ती मलाच सोडून गेली. अहो तेच विचारते मी, ती शाळेत गेलीये का? नाही सांगितलं ना तुला. बिट्टी बिट्टी ऐक मस्त. इथे बिट्टी टी. तू उद्या गावी जाणार आहेस का? का ग असं का विचारतेस? तुला बरं नाहीये का? नाही ग, बरी आहे की मी. तुला खूप काम असतील ना?